नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण. आज आपण BA भाग 3च्या विद्यार्थ्यांसाठी विकासाचे अर्थशास्त्र यामधील आर्थिक विकासातील अडथळे हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक भारतीय अर्थव्यवस्थेमधील सर्वात महत्त्वपूर्ण घटक असून अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अडथळे ठरलेल्या घटकांची चर्चा या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही विकसित, विकसनशील आणि मागास अविकसित अर्थव्यवस्था या 3 प्रकारांमध्ये विभागलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था असली तरी देखील अद्यापही भारत विकसित अर्थव्यवस्था बनलेला नाही. भारताला विकसित अर्थव्यवस्था बनायचे असेल तर विकासातील हे अडथळे दूर करावे लागतील. यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा समग्र विचार करून अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळे ठरणाऱ्या किंवा विकासामध्ये बाधा आणणाऱ्या घटकांची चर्चा या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या घटकांच्या संदर्भात मागणी आणि पुरवठा या 2 बाजूंचा विचार प्रामुख्याने केला जातो आणि यामधून विकासामध्ये अडथळे ठरणारे घटक विचारात घेतले जातात. आर्थिक विकासातील अडथळे. पहिला आहे दारिद्र्याचे दुष्टचक्र. अविकसित राष्ट्रे दारिद्र्याच्या दुष्टचक्रात गुंतलेली असतात. प्राध्यापक नर्क्स यांनी दारिद्र्याच्या दुष्टचक्राची संकल्पना मांडली. त्यानंतर अनेक अर्थतज्ज्ञांनी त्यामध्ये भर टाकलेली आहे. एखादे राष्ट्र दारिद्र्य अवस्थेत का असते, शिवाय ती व्यक्ती किंवा ते कुटुंब किंवा ते राष्ट्र दारिद्र्याच्या दुष्टचक्रात कसे अडकत जाते, हे यामधून स्पष्ट केलेले आहे. गरीब व्यक्तीला खायला अन्न मिळत नाही, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती कमकुवत, अशक्त राहते. पर्यायाने त्या व्यक्तीला काम मिळत नाही, पर्यायाने उत्पन्न मिळत नाही, पर्यायाने पोटभर अन्न मिळत नाही. अशा प्रकारे दारिद्र्याचे दुष्टचक्र काम करते. राष्ट्र गरीब आहे कारण ते गरीब आहे. अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर असे नेहमी दारिद्र्याच्या दुष्टचक्राच्या संदर्भात सांगितले जाते. भारतीय अर्थव्यवस्था आजही दारिद्र्यात अडकल्यामुळे आर्थिक विकासाचा वेग कमी असल्याचे दिसून येते. बाजारातील अपूर्णता. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत बाजारातील अपूर्णता अडथळा निर्माण करते. देशाच्या बाजारपेठेत स्पर्धेचा अभाव असणे, ग्राहकांना वस्तूंच्या किमती व दर्जा याविषयी माहितीचा अभाव असणे, सत्तेचे केंद्रीकरण होणे, काही मोजक्या उद्योजकांच्या हातात संपूर्ण उत्पादन एकवटणे, गळेकापू स्पर्धा, कमी उत्पादन, देशातील संपत्तीचे असमान वाटप, तंत्रज्ञानाचा अभाव यासारख्या गोष्टींमुळे बाजारपेठा अपरिपूर्ण होतात. मक्तेदारी निर्माण होते. ही मक्तेदारी बहुसंख्य लोकांवर अन्याय करणारी असते. शिवाय यामुळे देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळा निर्माण होण्यास मदत होते. भांडवल संचयाचा अल्प वेग. अविकसित राष्ट्रांच्या विकासात सर्वात महत्त्वाचा घटक आहे भांडवल संचय. दारिद्र्य हे देशातील भांडवल संचयाच्या अल्प वेगाचे कारण आणि परिणाम आहे. बहुसंख्य जनता गरीब असल्यामुळे उत्पन्नाचा बहुतांश भाग उपभोगावर खर्च होतो. यामुळे बचत कमी राहते, पर्यायाने गुंतवणूक कमी राहते. शिवाय बचतीचे भांडवल संचयामध्ये रूपांतर कमी होते. भांडवल संचयाचा वेग कमी असल्यामुळे गुंतवणुकीवर मर्यादा येतात. शिवाय आर्थिक विकासाच्या वाढीवर परिणाम होतो. याशिवाय भारतीयांमध्ये बचतीची सवय असली तरी देखील बहुतांश पैसा सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यामध्ये गुंतवला जातो. ही अनुत्पादक गुंतवणूक आहे. शिवाय हा सर्व पैसा पुन्हा तिजोरीमध्ये अडकून राहतो. तो अर्थव्यवस्थेमध्ये फायदेशीर ठरत नाही. यामुळेही विकासामध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येते. कृषी अर्थव्यवस्था.
कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आजही कणा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे कृषीप्रधान अर्थव्यवस्था ही बिरुदावली आपण कमी करू शकलेलो नाही. शिवाय आजही भारतामध्ये शेती ही प्रगत नाही आहे. शेतीमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान हे परंपरागत आहे. आजही भारतीय शेती बैलांच्या सहाय्याने नांगरणी मळणी केली जाते. ट्रॅक्टरसारख्या कृषी अवजारांचा अत्यल्प वापर आहे. सिंचनावर शेतीचे अवलंबित्व आहे. पर्यायाने बारमाही शेती करता येत नाही. शेतीमध्ये हंगामी बेरोजगारी व छुप्या बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. शिवाय अतिरासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमीन नापीक बनण्याचा वेग वाढला आहे. प्रचंड पाऊस, त्यामुळे येणारे पूर, शिवाय दुष्काळ यामुळे भारतीय शेती ही उपजतच तोट्याची बनलेली आहे. या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मर्यादा येण्यावरती होतो. शिवाय इतर अर्थव्यवस्थेवरती म्हणजेच दुय्यम आणि सेवा क्षेत्रावरती याचा ताण निर्माण होतो. या सर्वांमुळे अर्थव्यवस्था अविकसित किंवा मागास राहते. कारण देशाची बहुसंख्य लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात कार्यरत असेल तर ती अर्थव्यवस्था मागास समजली जाते. वाढती लोकसंख्या. वाढती लोकसंख्या हा भारताच्या विकासात प्रमुख अडसर बनलेला आहे. 1901 ते 2011 या 110 वर्षाच्या लोकसंख्येचा आढावा घेतल्यास लोकसंख्या 23 कोटीवरून 121 कोटीपर्यंत वाढली. म्हणजेच जवळपास 100 कोटी लोकसंख्येचा अतिरिक्त भार भारतीय संसाधनांवरती आहे. भारतामध्ये 55 कोटी लोकसंख्या हे पर्याप्त मानांकन मानलं गेलेलं आहे. अशावेळी अतिरिक्त लोकसंख्येचा अन्नधान्यावरती ताण, उपभोग्य वस्तूंवरती ताण, नैसर्गिक संसाधनांवरती ताण, गुंतवणूक व बचतीवरती ताण निर्माण झाल्यामुळे अर्थव्यवस्था मागास राहिल्याचे आपल्याला दिसून येते. वाढत्या लोकसंख्या विकासाचे सर्व भाग गिळंकृत करते. कौशल्याचा अभाव, तंत्रज्ञानाचा अभाव, शिवाय लोकसंख्येला शिक्षण, आरोग्य यासारख्या संसाधनांचा पुरवठा करण्यासाठी करावा लागणारा खर्च अतिरिक्त झाल्यामुळे काही प्रमाणात विकासामध्ये अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येते. वाढती लोकसंख्या हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तोटा बनत असला तरी इतर देशांच्या अर्थव्यवस्था मात्र वाढत्या लोकसंख्येचा ग्राहक आणि बाजारपेठा म्हणून लाभ उठवत असल्याचे आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय घटक. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नेहमीच अटी आणि शर्ती या विकसित राष्ट्रांसाठी फायद्याच्या व अविकसित राष्ट्रांसाठी तोट्याच्या असतात. विकसित देशांकडून अविकसित देशांचे शोषण केले जाते, हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत स्पष्ट करतात. अशावेळी आंतरराष्ट्रीय घटकांमधून आयात आणि निर्यातीला अर्थव्यवस्था खुली केल्यामुळे इतर देशातून होणारी आयात वाढते, मात्र मागास व अविकसित देशांकडून होणारी निर्यात कमी राहते. शिवाय प्रेबिश आणि सिंगर यांच्या मॉडेलनुसार मागास देशांकडून प्राथमिक क्षेत्रांची निर्यात केली जाते. शिवाय महाग अशा भांडवली क्षेत्रांची आयात केली जाते. त्यामुळे परकीय व्यापार अशा देशांसाठी नेहमी तुटीचा राहिलेला आहे. परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञान. परकीय गुंतवणुकीचा प्रतिकूल परिणाम अविकसित राष्ट्रांच्या प्रक्रियेवर होतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट या मार्गाने विदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेमध्ये येते. सुरुवातीच्या काळात विदेशी गुंतवणूक फलदायी ठरत असली तरी देखील विदेशी गुंतवणुकीवर अतिरिक्त अवलंबित्व देशांच्या मागासलेपणासाठी कारक ठरणारा घटक असल्याचे दिसून येते. शिवाय विदेशी गुंतवणुकीबरोबरच विदेशी तंत्रज्ञानाचा धरला जाणारा आग्रह, विदेशी श्रमिकांचा होणारा वापर यासारख्या अनिष्ट चालीरूढी प्रथा देखील येतात आणि त्यामुळे मागास व अविकसित राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये मर्यादा येत असल्याचे आपल्याला दिसून येते.
विकासातील परावलंबित्व. अविकसित राष्ट्रांच्या विकास मार्गात अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये विकासातील परावलंबित्व ही एक अडचण सांगता येईल. खनिज तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्यास त्याचा परिणाम भारतासारख्या खनिज तेलाची आयात करणाऱ्या देशांवर होतो. औद्योगिकरणावर त्याचा परिणाम होतो. आजही भारत अनेक गोष्टींबाबत विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. शिवाय स्वदेशीच्या वापराला चालना देणारं धोरण जरी सरकारनं आखलं तरी देखील मागणी आणि पुरवठ्यामध्ये समतोल निर्माण करण्यात अडचणी येत आहेत. एका मर्यादेपेक्षा जास्त परावलंबित्व हे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने घातक असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणूनच अनेक अर्थव्यवस्था बंदिस्त अर्थव्यवस्था केल्याचे दिसून येते. फ्रेडरिक लिस्ट या जर्मन अर्थतज्ज्ञाच्या मते संरक्षण नीती ही मागास व अविकसित देशांनी अवलंबली पाहिजे, तरच त्यांच्या उद्योगांना संरक्षण प्राप्त होईल आणि ते उद्योग स्वयंप्रेरणेने स्वावलंबी बनतील आणि बाजारपेठा सक्षम होण्यास मदत होईल. सामाजिक व सांस्कृतिक घटक. रॅग्नर नर्क्स यांच्या मते आर्थिक विकासात मानवी संसाधन, सामाजिक प्रवृत्ती, राजकीय परिस्थिती, ऐतिहासिक घटना यांचा महत्त्वाचा संबंध आहे. भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, जातीव्यवस्था, धर्म यासारख्या पारंपरिक मूल्यांचा अंधश्रद्धा, कर्मावर आधारलेली जीवनप्रणाली, दैववादी दृष्टिकोन या सर्वांचा पगडा असल्याचे दिसून येते. शिवाय विशिष्ट मूल्यांची जोपासना भारतीय लोकांकडून केली जाते. या सर्वांमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारताची स्वतःची एक प्रणाली निर्माण होते. या सर्वांचा काही वेळेला अर्थव्यवस्थेला लाभ होण्याऐवजी त्याचे तोटे किंवा हानी होत असल्याचे दिसून येते. शासन व्यवस्था. अप्रगत देशात प्रशासकीय व्यवस्था उत्तम नसते. त्यामुळे देशांतर्गत स्थैर्य, राजकीय स्थैर्य, कायदेशीर सुरक्षिततेला व संरक्षणाला काहीच अर्थ राहत नाही. केवळ तांत्रिक प्रगती व भांडवलाचा अमर्याद वापर आर्थिक विकासाला चालना देऊ शकत नाही. कार्यक्षम व स्वच्छ प्रशासन, चांगले सरकार अस्तित्वात असणे, उद्योगांचे व्यवस्थापन होणे, राष्ट्रभावनेला महत्त्व देणे, मानवी संसाधनाच्या विकासाला चालना देणे, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सेवा यांना बढावा देणे यासारख्या गोष्टी केल्या तरच आर्थिक विकासाचे धोरण प्रभावी ठरते. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, आर्थिक विकासाच्या संदर्भात वरील काही घटक अडथळे ठरत असल्याचे दिसून येते. यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था रोजच्या विकासाच्या अवस्थेमधील तिसऱ्या अवस्थेमध्येच अडकून राहिलेली दिसून येते. धन्यवाद.